हॅलो फॅमिली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आय एम जेन्युनली सो सॉरी, मी कॉन्स्टंट नाही आहे. खूप दिवसानंतर टाईम मिळाला आणि मग म्हटलं व्लॉगिंग करूया. आज आपली सुट्टी नाही आहे, पण मी आज माझ्या मित्राच्या लग्नाला जात आहे. धेरंडी येथे मोठे शहापूर, म्हणजे जवळजवळ पेणच्या आपल्याला पुढे जायचं आहे. मी आता टिटवाळावरून ट्रेन पकडलेली आहे आणि मी आता ऑन द वे जातो आहे डिरेक्टली खोपोलीला, कल्याणला उतरून. कारण खोपोलीला माझा मित्र जो आहे कॉलेजमधला, तो मला रिसीव करणार होता आणि मग आम्ही लोक दोघं खोपोलीवरून डिरेक्टली जाणार होतो पेन थ्रू धेरण गाव येते. या व्लॉगिंगमध्ये तुम्हाला फक्त ट्रॅव्हलिंगच नाही दिसणार, तर तुम्हाला थोडंसं एक सुंदरसं दर्शनसुद्धा मिळेल ते एंडमध्ये. आणि बघू शकता की एवढा सुंदर असा नजारा आहे खोपोलीच्या पुढचा. 3-3.5 तासाचा प्रवास होणार आहे आपला. 1 eternity later. आणि आता बघू शकता आता कर्जतला उतरलेलो आहे आणि कर्जतवरून आता माझा मित्र मला पिकअप करणार होता, तर त्याला यायला थोडासा वेळ होता. सो इथे टाईमपास वगैरे करून माझा मित्र आलेला आहे आणि आता आपण मस्तपैकी 2 ते 2.5 तासामध्ये आपण पोहोचणार आहोत धेरणगाव येथे. सो कोण कोण मोठे शहापूर येथे राहतात प्लीज कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट टायमाला मी कधी आलो तर आपण डेफिनेटली भेटूया. वातावरण एवढं सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता की मी एवढा स्मार्ट वाटतो ह्याच्यामध्ये. कुछ भी मस्करी केली पण नाही गाईज, खरं कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला थोड्या वेळाने माझ्या आउटफिटचा पूर्ण फोटो दाखवेन व्लॉगिंगमध्ये. आणि तुम्ही सध्या आपला रूट एन्जॉय करा. एवढं निसर्गरम्य वातावरण आहे आणि मस्तपैकी आम्ही लोक सॉंग्स लावून एन्जॉय करत होतो. आणि ॲक्च्युली जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या, कारण आम्ही लिटरली 3 ते 4 वर्षानंतर भेटलो होतो. आणि बघू शकता एवढं सुंदर रोड असूनसुद्धा आता आपलं प्रॉपरली गाव लागलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की इकडे रस्ता कसा आहे तो. सो गाईज आता आम्ही प्रॉपरली धेरण गावामध्ये एंट्री मारलेली आहे. इकडे कोणाचं तरी वेगळं लग्न होतं. मी ॲक्च्युली खुश झालो की माझ्या मित्राचा पोस्टर लागला आहे, पण हा माझा मित्र नव्हता. इथून पुढे अगदी 15 ते 20 मिनटाच्या अंतरावरच माझ्या मित्राचं लग्न चालू होतं आणि आम्ही जस्ट पोचलो आणि लग्न लागायला चालू झालं होतं. सो आता लवकरात लवकर गाडी पार्किंग करून आम्ही लोकांनी आतमध्ये एंट्री घेतली. आतमध्ये बघतोय तर एवढी रश होती. हा माझा मित्र आणि ही होणारी वहिनी. सो बघू शकता की मी थोडाफार असा सिंगम लुक केलेला आहे. सो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की मी कसा दिसतोय. सो हे माझे 2 मित्र जे आम्ही लोक आलो होतो आणि एवढी गर्दी होती आणि रिसेप्शन प्लस लग्न एवढं सुंदर पद्धतीने झालं होतं. कारण एवढी मोठी जागा आपल्याला फक्त गावीच बघायला मिळते आईस्पेस लग्न. सो आम्ही ॲक्च्युली मित्राला बघायला पुढे गेलो होतो आणि तो एवढा नर्वस होता आणि एवढी लोकं होती. कारण फर्स्ट टाईम मी असं गावी लग्न अटेंड केलं आणि खूप सुंदर वाटलं. एवढी मस्तपैकी जागा होती ऐसपैस की विचारू नका. कारण मोस्टली आपण हॉलमध्ये बघतो तर खूप असं कंजस्टेड कधी होतं. आणि काय पण बोला, मित्राचं लग्न अटेंड करून हे खूप वेगळी एक एक्सपिरियन्स मिळालेला आहे. आणि हे असं लग्न मी खूप पहिल्यांदा बघितलेलं आहे, त्यामुळे मला खूप असं एन्जॉयमेंट वाटत होतं. आणि गाईस तुम्हाला तर माहिती आहे, लग्न लागलं नाही की आपली पहिली पंगत ही बसलेली पण आहे आणि थोड्या वेळामध्ये लिटरली उठलेले पण आहेत. आणि मी ॲक्च्युली शॉक झालो की सगळेजण खाली बसणार आहे. आय वॉज लाईक की टेबल वगैरे सगळे अरेंज करतील, पण इकडे खाली बसून जेवणाची मजा वेगळीच होती. तुम्ही बघू शकता की हे दोघेजणं कपल, गॉड ब्लेस देम. आणि आता आम्ही लोकंसुद्धा थोड्या वेळानंतर गिफ्ट देऊन जेवायला बसणार होतो. आणि आमची इथे टोटली मस्ती चालली होती आणि तिकडे आमच्या मित्राचं लग्न चाललं होतं. इकडे बघू शकता की एवढी सुंदर असे रुखवत ठेवलेली आहे आणि अरेंजमेंट पण एवढी सुंदर केली होती ना की नंतर एवढी मोकळी जागा होती की विचारू नका. कारण सगळेजण जेवायला गेले होते आणि आम्ही लोक इथे टाईमपास करत होतो. मीनवाईल आम्ही लोकांनी पण नंतर फोटो सेशन वगैरे काढून मस्तपैकी जेवायला बसलेलो आहोत. जेवण पण अगदी सुंदर होतं.
जाऊ दे आता काय. व्हॉट ओ गॉड, इट्स नॉट ओ गॉड. काय तो येऊ दे ना, थांब त्याला. कर ना, काय टाटा कर. सो या ठिकाणी मी सुदर्शनला ॲक्च्युली थोडे शुभेच्छा देऊ इच्छितो, कारण ड्रायव्हर जो आहे तो रिस्की आहे, विश्वास नाही आहे. सो हा व्हिडिओ जर अपलोड झाला तर सुदर्शन जिवंत वाचलाय. ओके. सो आता मित्र त्याच्या जॉबला गेलेला आहे आणि आम्ही लोक, मी परत प्रवास नाही दाखवला कारण ऑफकोर्स तुम्ही बोर व्हाल, तर त्याच्यामुळे आता मी डिरेक्टली पोचलेलो खोपोली स्टेशनला. आणि बघू शकता इथे एवढं सुंदर असं मठ आहे आणि मला ॲक्च्युली माहीत नव्हतं की एवढं प्राचीन कालामधलं सुंदर असं मठ आहे. आणि आपण आता थोड्या वेळाने आतमध्ये जाऊया गाईज. फोटो आणि व्हिडिओ ॲक्च्युली अलाउड नव्हता, पण मी तुमच्यासाठी थोडा ट्राय केलेला आहे. सो तुमचंसुद्धा दर्शन व्यवस्थित होणार आहे. आणि इकडे बघू शकता की आम्ही आता उतरून डिरेक्टली जात आहोत एवढ्या मोठ्या मठामध्ये. आणि एवढा सुंदर असा प्लेस आहे हा. मी तर ॲक्च्युली मला जेवढे पण मी एक्झॉस्टेड झालो होतो तेवढं सगळं माझं एक्झर्शन पूर्ण निघून गेलं. आणि खूप प्राचीन कालामधलं मठ आहे, फेमससुद्धा आहे खोपोलीमधलं. आणि तुम्ही बघू शकता की मी लाईक खोपोली स्टेशनपासून अगदी 5 ते 10 मिनटावरती वॉकेबल डिस्टन्सवरती आहे हे. सो तुम्ही कधी इथे व्हिजिट केलं असेल किंवा तुम्ही जर करू इच्छिता तर डेफिनेटली करा. कुपन घ्यावं लागेल का? सो इथे कुपन सिस्टम प्लस स्वच्छता आणि एवढी मोठी स्पेस आहे इथे आणि एवढं छान मेंटेन केलेलं आहे. मला ॲक्च्युली माहीत नव्हतं, माझ्या मित्रामुळे, माझा जो मित्र आहे कॉलेजमधला राज, त्याच्याकडून मला समजलं की ही प्लेस एवढी सुपर्ब आहे गाईज. आणि एवढं भारी फिलिंग येत होती की विचारू नका. आणि बघू शकता की तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी गाईज मी या मठाचं दर्शन तुम्हाला देत आहे. सो ॲज युजल जे सगळे बोलतात, प्लीज डू लाईक, शेअर आणि कमेंट. आणि आय नो की मी कॉन्स्टंट नाही आहे, पण डेफिनेटली मी राहण्याचा प्रयत्न करेन. आणि बघू शकता इथे जे कपल लोक आहेत त्यांचं फोटो सेशन चालू आहे बाहेर. आणि बघू शकता म्हणजे तुम्ही बघाल ना की एवढं सुंदर असं मठ आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली ओढा म्हणू शकतो किंवा नदी ही छोटीशी जी आहे ती. आणि आता वाजले होते ॲक्च्युली 3:30 पावणे 4. आणि माझा मित्र पुढे गेला होता कारण त्याच्यापेक्षा जास्त मला उशीर होत होता, कारण त्याचं घर थोड्याच अंतरावरती होतं आणि आपल्याला परत आता 1-1.5 तासाचा प्रवास करून डिरेक्टली आपल्याला घरी जायचं होतं. सो तुम्ही बघू शकता की मी एवढ्या घाईमध्ये होतो कारण मला सेम डेला नाईट शिफ्टला जायचं होतं. तुम्ही समजू शकता की आपण जे जॉब वगैरे करतो आणि परत प्लस व्लॉगिंग हे ॲक्च्युली नाही पॉसिबल, पण तरी पण मी ट्राय करतो मध्ये तुम्हाला अपडेटेड राहण्यासाठी. आय एम सो सॉरी. आणि तुम्ही बघू शकता आता या मठाला टाटा बाय बाय करून आपण परत लवकरात लवकर इथे व्हिजिट करूया, कारण खूप सुंदर असं मठ आहे. आणि आता मी फायनली पोचलेलो आहे खोपोली स्टेशनला. गाडी आलेली आहे, गाडी सुटणारी होती त्याच्यामुळे बसायला मस्तपैकी मिळालेलं. एकदम रिलॅक्समध्ये मी आलो, एक झोपसुद्धा काढली 1-1.5 तासाच्या प्रवासामध्ये. आणि आता मी पोचलेलो आहे टिटवाळा स्टेशनला. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड कमेंट. आणि या मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हा सगळ्यांना चाव चाव. थँक्यू सो मच.